नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत पैसे जे आहेत ते आता पडण्यास सुरुवात झालेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर थेट पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे थोडे का होईना पण आता पैसे अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. DBT मार्फत आधार संलग्न बँकेमध्येच थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आमचा जो जिल्हा आहे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आली होती. यादी आल्याच्यानंतर आता म्हणजेच कालपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकामध्ये थेट DBT मार्फत खात्यामध्ये जमा झाली आहेत. या आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी. एकंदरीत DBT मार्फतच पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पण जी रक्कम जी आहे ती काही जणांच्या खात्यामध्ये थोडी कमीसुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत ही रक्कम फार मोठी कमी आहे. आपण एक स्क्रीनशॉटसुद्धा आपल्यासोबत शेअर करत आहोत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण पाहू शकता किती कमी रक्कम ही देण्यात आलेली आहे. एकंदरीत फक्त 2,550 रुपये ही एअरटेल पेमेंट बँकमध्ये आपण पाहिलं तर क्रॉप लॉस म्हणून इथं पैसे आले आहेत. पण फार मोठी कमी रक्कम ही शेतकरी बांधवांना देण्यात आलेली आहे. ही एवढी कमी रक्कम आहे की शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान म्हणून काही जी रक्कम आहे ती योग्य ही रक्कम भेटलेली नाही. आपण पाहू शकता 2,550 रुपये फक्त काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये स्क्रीनशॉट एका